श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र। धाराशिव जिल्ह्यात खरीपाचे 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित। जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर तर 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा आणि ध्वजदिन निधी संकलनात धाराशिव राज्यात 3ऱ्या क्रमांकावर। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती। धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाकरता कृषी विभागानं 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित केलं आहे। यात सर्वाधिक 4,73,000 हेक्टर सोयाबीन तर 41,635 लाख हेक्टर तूर आणि 10,300 हेक्टरवर मुगाचा पेरा निर्धारित केला आहे। यासाठी सोयाबीनचे 1,24,163 क्विंटल बियाण्यांसह 23,912 मेट्रिक टन खताची आवंटन मंजूर करण्यात आले आहे। जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या 7 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी आरक्षित केला आहे। जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी या संदर्भात आदेश जारी केले। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 तालुक्यात 11 गावात 16 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे। यासोबतच जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातल्या 65 गावात 99 विहिरींच्या अधिग्रहणातून पाणी पुरवठा होत आहे। चालू वर्षात एल निनो प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे। या संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता मिळावी यासाठी जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मूलस्थानी तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे। शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून ओलावा टिकवून ठेवणं तसंच रुंदसरी वरंबा पद्धतीचा वापर करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे। यासोबतच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी धूप प्रतिबंधक पिके घेणं आणि खोल नांगरट करणं आवश्यक असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे। धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 हंगामातील पीक विम्यासंदर्भातील मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे। कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून जिल्ह्यातील 4,05,044 शेतकऱ्यांना सुमारे 336 कोटी 46 लाख रुपयांचा पीक विमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। लातूर, बीड, धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले। यात भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केले। सेरेंटिका कंपनीच्या 30 मेगावॅट क्षमतेच्या कळंब पवन ऊर्जा प्रकल्प टप्पा 1चं उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांच्या हस्ते झालं। जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत विकासाला चालना मिळेल असं ते यावेळी म्हणाले। याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं चालवले जाणारे तुळजापूर इथले श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळानं या महाविद्यालयाचा शासनाकडे हस्तांतरण करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केलं। सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निमित्त निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत धाराशिव जिल्ह्यानं राज्यात 3रा क्रमांक पटकावला आहे। या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला। याअंतर्गत एकूण 1,34,84,000 रुपये इतका निधी जमा करण्यात आला असून हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल 236% इतकं आहे। बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या धाराशिव तालुक्यातल्या बेंबळी इथल्या धारासूर मर्दिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याचं जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी विशेष कौतुक केलं आहे। कंपनीला नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान तज्ज्ञांनी कंपनीच्या आतापर्यंतच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली। कंपनीमार्फत आंबेवाडी इथं डाळ गिरणी, स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे। सोयाबीन बियाण्यांचे वाढलेले दर विचारात घेऊन भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेनं नॅशनल सीड कॉर्पोरेशनचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर घरपोच ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा शुभारंभ भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन घुले यांच्या हस्ते जेवळी इथं करण्यात आला। जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 132 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात किमान 10 तरुण उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।